आम्ही आज बार्शी तालुक्या इथे भूसंपादन अधिकारी साहेबांना मीटिंग लावल्यावर आलो होतो। सर्व शेतकऱ्यांनी एकजुटीनं शक्तीपीठ महामार्गाला विरोध केला आहे आणि संयुक्त मोजणी शेतकरी कसल्याही परिस्थितीत होऊ देणार नाही। हात जोडून मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलेलं आहे, भूसंपादन अधिकाऱ्याला दिलेलं आहे आणि शेतकऱ्याला आंदोलनाला किंवा लॉ अँड ऑर्डर हातात घेण्यासाठी भाग पाडू नये ही सरकारला आपण विनंती करण्यासाठी आणि भूसंपादन अधिकारी यांना साहेबांना निवेदन देण्यासाठी बार्शी तालुका तहसील कार्यालय जमलो होतो। शेतकऱ्यांचा एकजुटीनं विरोध आहे आणि शक्तीपीठ महामार्ग आम्ही रद्द केल्याशिवाय थांबणार नाही। माझी 5 एकर जमीन आहे, त्याच्यातली 2.5 एकर जमीन जळगाव हद्दीतील मी नितीन भारत गायकवाड माझी साहेब इकडे ऐका जळगावचा शक्तीपीठ बांधण शेतकरी माझी 5 एकर जमीन आहे, त्याच्यातली 2.5 एकर जमीन ही या शक्तीपीठ हवेमध्ये जाते। आज माझ्या लहान भावाची लहान भावाचं जे लग्न आहे ते जमीन हक्कधारक आहे म्हणून माझ्या भावाचं लग्न होत नाही। त्याच्यातनं जर 2.5 एकर गेली साहेब तर मी त्या मुलाचं लग्न कसं करायचं? शासन माझ्या भावाला मुलगी देणार आहे का? शासन माझी 2.5 एकर जेवढी जमीन गेली आहे ती 2.5 एकर जमीन भूसंपादन करायच्या अगोदर त्याच भागामध्ये माझ्या जळगावच्या भागामध्ये जमीन 2.5 एकर देणार आहे का? आणि देत असेल तर भूसंपादनासाठी यायचं आहे, नसेल तर आम्हाला गोळ्या झाडा, आम्ही आत्महत्या करू आणि मग आमची जमीन घ्या आणि मग तुमचा महाराष्ट्राचा विकास करा। मी नितीन भारत गायकवाड माझी जळगावचा शेतकरी म्हणून माझी या शक्तीपीठ हवेला पूर्णतः विरोध आहे। तुम्ही नोटिशी ज्या दिल्या, शासनानं नोटिशी दिल्या त्या फक्त सार्वजनिक केल्या, तुमच्या संकेतस्थळावर बरं का, संकेतस्थळावर सार्वजनिक केल्या। तुम्ही भूसंपादन अधिकारी म्हणून तुमची एक तरी वैयक्तिक नोटीस शेतकऱ्याला आहे का? नाही आहे का? आतापर्यंत आहे का? आजपर्यंत नाही, बरोबर आहे। तर तुम्ही ज्या नोटिशी दिल्या त्या सार्वजनिक केल्या, म्हणजे फक्त तुमचं म्हणणं मांडत आलं आतापर्यंत। तर आमच्या विनंती अशी होती की तुम्ही गरज नसताना शक्तीपीठ करायला लागलाय, पहिला मुद्दा। दुसरा मुद्दा मांडताय तुम्ही विकासाचा मांडताय, तुम्ही आलाय म्हणजे आता तुम्ही काहीतरी शासनाचे प्रतिनिधी म्हणून आलाय, विकासाचा मुद्दा मांडताय। रस्ता 20 फूट उंचीवरून विकास खाली असं कधीच शक्य होत नाही। जाण्या येण्याच्या अडचणी होणार आहेत, शेतकऱ्याला वळसा घालून यावं जावं लागणार आहे, पाण्याच्या अडचणी तयार होणार आहेत। त्याच्यानंतर मोबदल्यास तर आम्हाला बोलायचं पण विषय बी घ्यायचा नाही, कारण आम्ही सुरत चेन्नई बघितले काय त्यात शेतकऱ्यांच्या वाट लावली, ते शेतकऱ्यांचे प्रपंच उद्ध्वस्त केले सरकारनं, हे आम्ही समोर बघितलेलं आहे। त्याच्यानंतर जमिनीचे तुकडे होणार आहेत, बरोबर आहे। त्याच्या जमिनीचं सरळ जमीन असली त्याच्यातून मधून जाणून त्याचं वाटोळं होणार आहे। त्याच्यानंतर रेखांकन करताना सर्व्हिस रोडचा कुठं उल्लेख नाही तुमच्याकडे, तुम्ही तुमचंच म्हणणं मांडताय। त्या खालच्या शेतकऱ्यांनी जायचं कसं? एका शेतकऱ्याचं खाली एकरभर जमीन असते, वर एकरभर असते, त्यानं खालच्या तुकड्यातनं वरच्या तुकड्यात जायचं म्हणतं 4 किलोमीटर फिरून येणार, त्याच्या पिढ्यानपिढ्याची अवस्था वाईट होणार, बरोबर आहे। त्याच्या पुढचा मुद्दा आहे, तुम्ही रेडी रेकनर सांगायला लागला आम्हाला 3 पट 5 पट 6 पट। आपण जर एखाद्या शेतकऱ्याची जमीन विकायची असेल, घ्यायची असेल तर 10 लोकांकडे खासगी चौकशी करून त्याला मग कुणामार्फत तर विचारतो की तुझी जमीन विकायची आहे। तुम्ही तर डायरेक्टच आलाय शासन आमच्या अंगावर, तुमची जमीन आम्हाला घ्यायची आहे, 5 पट देऊन घ्यायची, 4 पट देऊन घ्यायच्या, असं कुठं असतंय का? ही कसली मोठी आम्हाला द्यायचीच नाही, त्याच्यामुळे त्याचा मोबदल्याचा विषय येत नाही, मूळ मुद्दा आमची द्यायची नाही। त्याच्यामुळे तुम्ही वरती काय सांगितलं, जिथं द्यायची नाही तिथं विषय हा संपतो। तुम्ही जे म्हणता ना त्याची पाईपलाईन लवू बागायत लवू ड्रोन तुमचा ऊस दाखवलाय, त्याच्यातलं आंब्याचं झाड दाखवलंय, त्या आंब्याचा फुलोरा दाखवलाय, आम्हाला ती द्यायचीच नाही, त्यामुळे त्याचा विषयच नाही। त्याच्या पुढचं आहे तुम्हाला रस्त्याचा ह्याचा विकास करायचा, देशाचा विकास करायचा, विकास देशाचा करायचा, पण ही 27,600 एकर जमीन त्याच्यावर जगणारी कुटुंब, त्याचं वाढणारं तापमान, पर्यावरण होणारं नुकसान, ह्याच्यानं तुम्ही किती प्रपंच उद्ध्वस्त करायला लागला। आणि त्याच्यानंतर तुम्ही देशाचा विकास, असे कुणाचे प्रपंच उद्ध्वस्त करून देशाचा विकास कधीच होत नसतो। आणि त्याच्या पुढचा मुद्दा आहे, विकास कुणाचा का असेल आम्हाला देणं नाही, कुणाच्या तरी मुठभर लोकांच्या विकासासाठी आमच्यासारख्या हजारो लाखो शेतकऱ्यांचे प्रपंच आम्ही उद्ध्वस्त होऊ देणार नाही, बरोबर आहे। एवढी आम्हाला आमच्या शेतकऱ्याच्या वतीनं आमची विनंती आहे। आणि विनंती अशी आहे, तुम्हीच आमचे मायबाप, तुम्हीच आमचे देव, तुम्हीच आमचे परमेश्वर, भूसंपादन अधिकारी या नात्यानं तुम्हीच आमचे सर्वस्व। या विनंतीला मान देऊन आम्ही आज तुमच्या पुढे लोटांगण आंदोलन करत आहोत। मी उपविभागीय अधिकारी सोलापूर क्रमांक 1 शक्तीपीठ महामार्गाचे
अनुषंगाने आज 9 गावातल्या सर्व शेतकऱ्यांची बैठक आयोजित केली होती. त्यामध्ये शेतकऱ्यांच्यासाठी जी अधिसूचना 7 मार्च रोजी प्रसिद्धी झाली, त्या अधिसूचनेच्या अनुषंगाने शेतकऱ्यांना वैयक्तिक त्यांनी जे अधिसूचनेच्या अनुषंगाने आक्षेप घेतले त्याची सुनावणी, त्याचे वेळ आणि कालावधी ठरवणे आणि शासनाचे जे काही कॉम्पेन्सेशन म्हणजे नुकसान भरपाई देण्याचं धोरण आहे ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आज बैठक लावली होती. शासनाने MSRDC कडून आलेल्या PPTनुसार भूसंपादन कायदा 2013च्या अनुषंगाने जे मागील 3 वर्षाचे जे काही सरासरी दराची सरासरी आहे बाजार मूल्याचे ते त्याच्या 4 पट दर देण्याचं निश्चित केलेलं आहे. जे स्वतःहून शेतकरी हे करारनामा करायला तयार आहे, कुठल्याही भूसंपादन प्रक्रिया न राबवता त्यांना 25% एक्स्ट्रा म्हणजे 5 पट दर देण्यासाठी शासन तयार आहे. हे शेतकऱ्यांपर्यंत शासनाची आणि MSRDCची भूसंपादन अधिकारी म्हणून मी ते भूमिका शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवलेली आहे. शेतकऱ्यांचे वैयक्तिक म्हणणंही ऐकून घेण्यात येणार आहे. त्यामुळे त्यांच्या सुनावण्या पुढच्या आठवड्यामध्ये सुरू करण्यात येतील.